शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी 27 जुलै 2026 रोजी गुप्त माहितीच्या आधारे एकाच दिवशी 5 ठिकाणी धडक कारवाई करत जुगार अड्ड्यांवर मोठी कारवाई केली। या कारवाईत एकूण 28 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून 2,41,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सर्वात मोठी कारवाई वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम साहूर येथे करण्यात आली। येथे सुरू असलेल्या इक्का बादशाह या पैशाच्या हारजीतीच्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून 22 आरोपींना पकडले। त्यांच्या ताब्यातून 2,33,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी वलगाव पोलीस ठाण्यात कलम 4 व 5 महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही 2 स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या। शुक्रवार बाजार परिसरातून 2 आरोपींकडून 2,220 तर यशोदानगर परिसरातून आणखीन 2 आरोपींकडून 3,020 रुपयांचा मुद्देमाल आणि वर्ली जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले। या दोन्ही प्रकरणात कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थनगर परिसरात वर्ली जुगार खेळणाऱ्या एका आरोपीकडून 1,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकबरनगर नाल्याजवळील सार्वजनिक ठिकाणी एका आरोपीकडून 1,800 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करून त्याच्या विरुद्ध कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरात बेकायदेशीर जुगार व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून अशाच प्रकारच्या धडक कारवाया पुढे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे।